शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला भगवंताच्या संततीचं विशेष वर्णन करून सांगत असताना रुक्मिणी मातेचा प्रथम पुत्र प्रद्युम्न हा पहिल्या जन्मातला कामदेव होता. या प्रद्युम्नाच्या हाताने शंभरासुराचा वध होणार होता आणि म्हणून प्रद्युम्नाचा जन्म झाल्यानंतर काही दिवसातच शंभरासुराने कूटनीती वापरून त्या प्रद्युम्नला चोरून हिरावून नेलं. त्याने विचार केला की हा मोठा होईल आणि नंतर माझ्याशी युद्ध करेल आणि नंतर माझा वध होईल, यापेक्षा याला आत्ताच चोरून घेऊन जाऊयात. मारण्याच्या हेतूने शंभरासुर घेऊन गेला, पण निरागस त्या लेकराकडे पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणात सात्विक भाव उत्पन्न झाला आणि त्याने विचार केला, आपण याला मारून बालवधाचं पाप घेण्यापेक्षा जाता जाता त्याने त्या प्रद्युम्नला समुद्रात फेकून दिलं आणि स्वतःच्या राज्यात मस्तीने राज्य करू लागला. दैवयोगाने त्या लेकराला, बाळाला, प्रद्युम्नला एका मोठ्या माशाने गिळलं. शंभरासुराच्या राज्यात असणारा कोळी मच्छीमार करण्याच्या हेतूने समुद्रात गेला असता त्याला हा मोठा मासा सापडला आणि आतापर्यंत एवढा श्रेष्ठ मोठा मासा कधी पाहिला नाही. म्हणून आनंदाच्या भरात त्याने तो मासा राजाला भेट देऊ केला. राजाने आनंदाच्या भरात तोच मासा आपल्या स्वयंपाकगृहाकडे पाठवला. स्वयंपाकगृहातील मुख्य असणारी मायावती तिच्याकडे तो मासा पाठवण्यात आला. तिने तो मासा कापला. कापल्यानंतर त्यातून एक सुंदर निरागस लेकरू बाहेर पडलं. तिला आश्चर्य वाटलं, माशाच्या पोटात सुंदर लेकरू, काय भगवंताची योजना आहे. जाता जाता एक वाक्य सांगेल सज्जनांनो, भगवंताची योजना असते ना, ती आपल्या कल्पक शक्तीच्या हजारो पट कितीतरी दूर असते. जिथे आपण विचारही करू शकत नाही त्याच्याही पलीकडे भगवंताची योजना असते. म्हणून जीवन जगत असताना जीवनात जे जे काही चढ उतार येतील त्या सर्वांना भगवंताची योजना समजून जर आपण त्याला सामोरं गेलो तर जीवनात दुःख होण्याचा प्रश्नच उरत नाही. प्रेम से बोलो राधे राधे. विचार करू लागली, माशाच्या पोटात लेकरू, काय प्रकार आहे. आनंदाच्या भरात त्या लेकराला हातात घेतलं आणि राजाला सांगण्याकरता जाण्याच्या उद्देशाने निघाली. एवढ्यात नारदजी प्रगट झाले. नारायण नारायण. नारदजी प्रगट झाले आणि तिला सांगितलं, काय करतेस म्हणे. अगं तू कोण आहेस तुला माहितीये का, आणि हा कोण आहे तुला माहितीये का. हा पहिल्या जन्मातील कामदेव आहे आणि तू त्याची पत्नी रती आहेस. स्वतःला ओळख आणि तुझ्या पतीलाही ओळख. असं सांगितल्यानंतर ती विचारू लागली, महाराज माझा पती कामदेव आणि हा इथे कसा. त्यावेळी नारदजींनी तिला सांगितलं, या शंभरासुराचा वध तुझा पती प्रद्युम्न अर्थात मागील अवतारातील कामदेव या अवतारात भगवान श्रीकृष्णांचा पुत्र प्रद्युम्न या नावाने इथे आलाय आणि त्याच्या हाताने शंभासुराचा वध निश्चित झालेला असल्या कारणाने त्याने कूटनीतीचा वापर करून रुक्मिणी मातेपासून प्रद्युम्नला हिरावून नेलं आणि समुद्रात फेकून दिलं. तोच प्रद्युम्न माशाने गिळला. तोच मासा कोळ्याच्या हाती लागला. तोच मासा कोळ्याने राजाकडे दिला आणि तोच मासा तू कापलाय आणि त्यातून तुझा पती
या जन्मातला प्रद्युम्न बाहेर आलाय. म्हणे मग आता महाराज मी काय करू? नारदजीने सांगितलं, याला राजाकडे न देता याचं योग्य रीतीने भरण पोषण कर, याला मोठं कर, याला मायावी विद्या शिकव, आणि मोठा झाल्यानंतर तुम्ही दोघे मिळून 100 असुराचा वध करा आणि नंतर तुम्ही द्वारकेत जा. या रीतीने सांगितल्याप्रमाणे ती हळूहळू त्या लेकराचं संगोपन करू लागली. हळूहळू बाळ मोठं होऊ लागलं. आपलाच पती आपल्याकडे आलाय, तिला आनंद वाटू लागला. इकडे देखील आपलं लेकरू हरवल्याच्या दुःखात रुक्मिणी माता त्रस्त होते, सारखे आसू ढाळते. एखाद्या आईचं लेकरू जर तिच्यापासून 5-10 मिनिटं जरी बाजूला गेलं सज्जनांनो, तर आईचं काळीच विदीर्ण होऊन जातं. साक्षात रुक्मिणी मातेचं लेकरू, निरागस नवजात शिशु, जन्माला आल्यानंतर काही काळातच कुणी चोरून नेलं, काहीही मार्ग नाही. इकडे शोध तिकडे शोध. महाराणी असताना देखील द्वारकेतील गल्लोगल्लीत फिरून सखींना चौकशी करायची, गोपींना चौकशी करायची. महाराणी असताना देखील द्वारकेच्या गलीगलीतून फिरते, घरोघरी जाते, गोपीला विचारते, सखे माझं छोटस लेकरू कुणी पाहिलंय का ग? जाता जाता सांगून जाईल सज्जनांनो, भगवंताने स्त्री हे पात्र असं बनवलंय की ज्याच्या अंतःकरणात प्रेमाचं आधिक्य भगवंताने दिलंय आणि जे कशानेही प्राप्त होत नाही. अशा श्रेष्ठ असणाऱ्या माता, त्यांच्या जीवनात त्यांना काहीही हरवलं तरी चालेल, सोनं नाणं हरवलं तरी चालेल, दागिने हरवले तरी चालतील, कपडे हरवले तरी चालतील, पण स्वतःचं लेकरू नजरेपासून दूर होऊन चालत नाही. आपण विचार करा सज्जनांनो, काल आपण भगवान ज्यावेळी मथुरेला गेलेत तो प्रसंग पाहिला आणि गोपींच्या जीवनात विदीर्ण अवस्था प्राप्त झाली. भूमीवर लोळून मोठमोठ्याने आक्रोश करू लागल्या. आपण काल सुंदर पाहिलेच, त्या गोपींच्या जीवनात किती दुःख झालं भगवान गेल्यानंतर. त्या गोपी असं म्हणू लागल्या, जीवन तर जीवन आहे, पण कृष्णा तुझा विरह हा म्हणजे प्राण त्याग केल्यापेक्षाही बेहत्तर आहे. हे माझं मन देवा कुठेही रमत नाही रे, काय करू, कधी येशील? मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही ग, मज कृष्ण भेटवा ग, मज कृष्ण भेटवा गोपींची अवस्था झाली. किती वन 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 मी फिरले, या रीतीने गोपींची अवस्था झाली. याच रीतीने महाराज स्वतःचं पोटचं लेकरू हरवल्याच्या दुःखात रुक्मिणी माता इकडे तिकडे फिरते. कुठे शोधू, कुठे शोधू, कुठे शोधू, आकांत करते, पण लेकरू कुठेही शोधत मिळत नाही. तिकडे देखील प्रद्युम्न हळूहळू मोठा होतो. ती मायावती देखील त्याला मायावी विद्या शिकवते आणि दोघे मिळून एक दिवस 100 असुराचा वध करतात. आणि वध केल्यानंतर दोघेही
द्वारकेच्या दिशेने येतात. सर्व घडलेली हकीकत सांगतात. रुक्मिणी मातेला आपल्या लेकराला पाहिल्यानंतर खूप आनंद होतो. एवढ्या दिवसाने भेटला, कुणीही त्या प्रद्युम्नाला ओळखायला तयार नाही. द्वारकावासीही ओळखत नाहीत. ज्या मातेने जन्म दिला आणि एवढ्या दिवस हळहळ करत होती, ती माता देखील आपल्या लेकराला ओळखायला तयार नाही. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी सर्व हकीकत सांगितली आणि रुक्मिणीला सांगितलं, हे आपलंच लेकरू आहे की ज्याच्या वियोगाने आजपर्यंत तुम्ही होर पळत होतात. आपल्या लेकराचा चेहरा पाहिल्यानंतर रुक्मिणी मातेला खूप आनंद झाला. पण ही याची पत्नी आहे म्हटल्यानंतर तिचा चेहरा पाहून मातेला दुःख झालं. माता विचार करू लागली, याचं वय कुठं, हिचं वय कुठं. पण भगवंताने सांगितलं, ही त्याची पूर्वजन्मीची पत्नी आहे रती, आणि पूर्वजन्मात प्रद्युम्न हा कामदेव होता. सर्व भगवंतानी हकीकत सांगून समजूत घातल्यानंतर सर्वजण आनंदाने द्वारकेत निवास करू लागले, वास्तव्य करू लागले. आपण सर्वजण एकदा मोठ्या प्रेमाने संकीर्तन करणार आहोत. राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. सर्वांनी हात वर करायचे, मोठ्या प्रेमाने भजन करायचंय, टाळी वाजवायची आहे. या टाळीचं महत्व काय आहे सज्जनांनो सांगू का आपल्याला? आपण जर दोन्ही हातांनी टाळी वाजवली तर ज्यांना बीपी आहे, ज्यांना शुगर आहे, ज्यांना असाध्य रोग आहे, या टाळी वाजवल्याच्या द्वारा सर्व आजार शमतात. त्याचं एकमेव कारण आहे आपल्या तळहातावर असलेले जे प्रेशरचे पॉइंट आहेत ते या जोराच्या टाळीने दाबले जातात. आणि म्हणून दिवसातून 10 मिनिट जर आपण टाळी वाजवली तर आपलं हृदय एकदम कुबत न होता मजबूत झाल्याशिवाय राहत नाही. या टाळी वाजवण्याचा अजून मोठा फायदा आहे. कथा श्रवण करता करता जर आपल्याला डुकली येऊ लागली तर या टाळीने झोपही मोडल्याशिवाय राहत नाही. आणि या टाळीचा अजून महत्वाचा फायदा आहे, जर आपण भगवंताच्या समोर त्याच्या गुणानुवादात संकीर्तनात मोठ्या प्रेमाने जर टाळी वाजवली तर हजारो जन्म समाजाच्या समोर टाळी वाजवण्याची वेळ येत नाही. प्रेम से बोलो, प्रेम से बोलो. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे, ब्रह्मा भी बोले राधे, विष्णु भी बोले राधे, बोले राधे, विष्णु भी बोले राधे. शिवजी के डमरू से आवाज आई, शिवजी के डमरू से आवाज आई, शिवजी के डमरू से आवाज आई, शिवजी के डमरू से आवाज आई. राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे 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 हो, राधे राधे, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. गंगा बोले
राधे राधे सूर्य बोले राधे राधे बोले राधे राधे सूर्य बोले राधे ओ तारों के मंडल से आवाज आई तारों के मंडल से आवाज आई तारों के मंडल से आवाज आई से आवाज आई राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे हरे बोले राधे राधे काले बोले राधे 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 बोले राधे राधे भैया बोले राधे राधे काले बोले राधे राधे भैया बोले राधे 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 बोले राधे ओ कान्हा के मुरली से आवाज आई कान्हा की मुरली से आवाज आई कान्हा के मुरली से आवाज आई कान्हा की मुरली से आवाज